brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही घाम गाळून कष्टाने कमवलेल्या पैशाची किंमत बऱ्याचदा तो खर्च झाल्यानंतर नाही तर तो दुसराच कोणतरी घेऊन गेल्यानंतर तुम्हाला कळते. पुण्यामध्ये असंच प्रकरण आहे जे समजून घेतल्यानंतर मी विचार केला की बापरे, इतकी मंडळी कशी काय सगळ्या मागे एका मागे एक अडकले. आणि इंटरेस्टिंगली फक्त पैशाचा मुद्दा नाही आहे, इथे सोनंसुद्धा तारण ठेवलं गेलं आहे. बँकांच्या पावत्या दिसतील, त्यानंतर नव्याने दाखल झालेली FIR असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, अगदी गोरगरीब, कोणी रिक्षा चालवतं आहे, कोणी भाजी विकतं आहे, तर कोणी थेट IT मध्ये काम करते, अशी सगळी मंडळी या फ्रॉडमध्ये फसली आहेत. अर्थात प्रकरण सबजुडायचं आहे. कोर्टात आत्ताशी सगळेजण गेल्या 3 वर्षापासून लढा येतात, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण 3 वर्षांतर या प्रकरणात आत्ताची कुठे FIR दाखल झाली. थोडं क्लिष्ट असलं तरी महत्त्वाचं याच्यासाठी आहे, कारण जसं मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही आम्हीही पैसे कमवतो, आपणही कष्ट करतो, घाम गाळतो, आणि याची किंमत जर ते पैसे आपल्या हातातून निघून गेल्यानंतर कळणार असतील तर मित्रांनो, हीच वेळ आहे तुम्ही आणि आम्ही अलर्ट होण्याची. माझ्यासोबत ॲडव्होकेट निकम आहेत. एक थोडं मला सांगाल थोडक्यात की ह्या प्रकरणात घडलं काय, आणि त्यानंतर मला बाकी सगळ्यांकडे जायचं आहे. या प्रकरणात 2022पासनं आम्ही वेळोवेळी बँका असतील ह्याच्यात इन शॉर्ट सांगायचं झालं तर अजित कुलकर्णी म्हणून मुख्य आरोपी आहे. तो 3 ते 4 सहकारी बँकांच्या पॅनलवर आहे ॲज अ गोल्ड व्हॅल्युएटर. त्याचं कोथरूडमध्ये सोन्याचं दुकान होतं. त्यांनी काय केलं, दुकानाच्या अवतीभोवतीची जी छोटी छोटी, कोण भाजीवाला आहे, कोण चहाच्या टपरीवाला आहे, कोण रिक्षावाला आहे, या सगळ्यांना बोलवून त्यांना असं सांगितलं की मला पैशाची गरज आहे, माझ्या दुकानातलं सोनं मी बँकेत गहाण ठेवतो, हप्ते असतील, मुद्दल असेल, सगळं मी भरेन, तुम्ही फक्त मला तुमच्या नावावर सोनं करून द्या. या गोष्टीला ही लोक बळी पडून फक्त तो माणूस कोणतरी मोठा आहे आणि कोण मोठा माणूस आपल्याकडे मदत मागतोय या नात्याने यांनी त्याच्याकडे मदत करायचं त्याची ठरवलं. त्यानंतर बँकेत गेले, बँकेने ह्यांच्या नावाने अकाउंट काढून गोल्ड लोन दिलं. ह्यांच्या अकाउंटला जे पैसे आले ते विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याच्या अकाउंटला बँकेतनंच वळती झालेले आहेत. सगळ्याच्या RTGS NEFT डिटेल्स प्रत्येक माणसाचे अवेलेबल आहेत. ज्यावेळेस 1 वर्ष झालं, गोल्ड लोन 1 वर्षापुरतं होतं. 1 वर्ष झाल्यानंतर ज्यावेळेस, आता ही लोकं तर नंतर कधी बँकेत गेली नाहीत कारण यांना माहीतच नाही काय करायचं आहे. 1 वर्षानंतर जेव्हा यांना लक्षात आलं की बँकवाले आपल्या मागं लागले, त्यावेळेस हे स्वतः बँकेत गेले. यांनी बँकेकडे तगादा लावला की अजित कुलकर्णीकडनं तुम्ही पैसे वसूल करा, आमचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. त्यावेळी बँकेनी नाही, पोलिसांनी नाही, कुणीही कुठलीही ॲक्शन घेतली नाही. अचानकपणे 2026मध्ये आत्ता असं लक्षात आलं की त्यांनी, बँकेनी ह्यांच्यावरच गुन्हा दाखल केला, जे स्वतः विसल ब्लोअर आहेत, जे स्वतः बँकेकडं मागच्या 3 वर्षापासून पळत आहेत की काय चाललं आहे हे आम्हाला सांगा. त्यावेळेस बँकेने FIR केल्यावर असं लक्षात आलं की 2021मध्येच बँकेला कळलं हे सगळं सोनं खोटं आहे, आणि बँकेचे काही अधिकारी आणि अजित कुलकर्णी जो याच्यातला मुख्य आरोपी आहे त्यांनी संगनमत करून ह्या लोकांची सुद्धा फसवणूक केलेली आहे. त्यामुळे त्या आता या सगळ्यांवर गुन्हा दाखल झालेला आहे. म्हणजे थोडक्यात 2-3 सहकारी बँका आहेत, त्या सहकारी बँकांवरती तुम्ही जी म्हणता ती कुलकर्णी व्यक्ती इथे त्या बॉडीवरती आहे, त्याच व्यक्तीचं सोन्याचं सुद्धा दुकान आहे. त्याने या लोकांना सोनं दिलं आणि यांना सांगितलं की तुम्ही जाऊन ते तिथे त्याचं लोन करा, तुमच्या नावावरती करा, हां माझं सोनं तुमच्या नावावरती ठेवा, पैसे मी भरेल. आता ते सोनंही खोटं ठरलंय आणि पैसे तर नाही. सगळी मंडळी इथे आलीत. बऱ्यापैकी जेवढी जमेल त्यांना मी सगळ्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला. बरं, या सगळ्यातलं मला गांभीर्य वाटतंय की एकाच घरात 3-3, 4-4 जणांचं सुद्धा हे सगळं झालं. म्हणजे असं नाही की माझ्या घरातलं फक्त मी केलं, तर माझी आई, बहीण, आणखी कोणतरी भाऊ, हे पण सगळे या सगळ्यामध्ये अडकलेत. नमस्कार, नाव सांगा पूर्ण. सर, माझं नाव महेश चलवादी आहे. मी ॲक्च्युली कंपनीत कामाला आहे. तर गेल्या 10-12 वर्षापूर्वी मी कुलकर्णी टाईलचे कामं करायचो. त्यांनी मध्यंतरी मला भेटला लॉकडाऊनच्या काळात. मला सांगितलं की बाबा मला असं 20-25 लाखाची मला गरज आहे. मी 2-3 वेळा टाळलं. नंतर मला माझं सोनं आहे, बँकेमध्ये मीच त्या पदावरती आहे, व्हॅल्युटर आहे, तुम्हाला काय अडचण येऊन देणार नाही. तर या मार्गात मी हां म्हणालो. मग असे करत करत मी आई, माझे वडील, माझे भाऊ त्यांना मदत केली. मग असे करता करता चुलत्या माझ्या ओळखीने आल्या, मग त्यांनी लोन केलं. असे करता करता मी ते लोन केलं. मग 1 वर्षभर त्यांनी लोन भरलं. त्यानंतर त्यांनी लोनही भरलं नाही. वेळेवरती बँकेचे आम्हाला फोन यायला लागले. आम्ही बँकांना सांगितलं, पण बँक पण काय ऐकायला तयार नव्हती. बऱ्याच ठिकाणी गेलो, मग आमची काय कोणी दखल घेतली नाही. या सगळ्या गोष्टी घडल्या. किती पैसे अडकले तुमचे? टोटल 8 लाख रुपये. तुमच्या एकट्याचे की घरातले मेंबर? घरातले मेंबर्स, हां, आई, वडील, माझा भाऊ. 8 लाख रुपये. आणि तुम्ही जे सोनं ठेवलं होतं तारण, ते त्याने दिलं होतं? हो, सोनं त्याने दिलं आम्हाला. येस. बँकेने ते क्रॉस व्हेरीफाय केलं का? बँकेने काय, जसं सोनं घेऊन बँकेत गेलो, बँकेने विदिन अ मिनिट लोन पास केलं. ओके, कारण
तो त्या बँकेच्या बॉडीवरती होता. हो, आणि त्यांनी काय मागितलं नाही, रिसिप्ट पावती नाही मागितली, काय नाही. विदिन 8 लाखचं फटकन त्यांनी सँक्शन करून टाकलं. कुलकर्णी आमचे ओळखीचे आहेत, आम्हाला कळालं काय नाही, बसा VIP ट्रीटमेंट दिली आम्हाला बँकेत, चहा भाजला, कॉफी एकदम व्यवस्थित, नाही का. ह्या सगळ्या गोष्टी घडल्या अशा. तुम्ही मी अंकुश फाटक, मी रिक्षा चालवतो. रिक्षा चालवता. हां. तुम्ही या व्यक्तीला कसं भेटला? मी त्याच्याकडे म्हणजे नाही का 2022मध्ये सप्टेंबरमध्ये मला ते भेटले. मला म्हणले की मी म्हणलं त्याला जॉब पाहिजे मला. मग त्याचं ते छोटंसं दुकान होतं 10/10चं, डहाणूकर कॉलनीमध्ये 7 नंबर गल्लीत. तर मी त्याचा जॉब करत होतो. मग दुसऱ्या महिन्यात म्हणलं की मला पैशाची गरज आहे. मग मी त्याच्याकडे म्हणलो पैशाची गरज आहे, मग तुमच्याकडे सोनं आहे, तुम्ही नाही का तुमचं काय गरज कशाची? तर म्हणलं माझं सोनं फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड दे, मी सगळं करतो. मला 2-3 बँकेत पाठवलं. सोनं माझंच म्हणजे थोडक्यात कुलकर्णी म्हणून माझंच सोनं, म्हणजे माझं तुमचं फक्त अकाउंट वापरायचं. अकाउंट वापरायचं. मग मला 2-3 बँकेत पाठवलं, अहमदनगर बँक, पुसद बँक, कल्याण सहकारी बँक, असं पाठवलं. तर सगळ्या बँकांच्या सहकारी बँकांच्या बॉडीवर तो म्हणा. तो बॉडीवरती माणूस तो होता. तर त्यांनी मग म्हणला कल्याण सहकारी बँकेमध्ये जा. तिथं मग गेलो. तिथं म्हणलं मला लोन पाहिजे. मग ते म्हणले किती पाहिजे ना? तर म्हणलं तुम्ही किती देऊ शकता? तर तो म्हणला 5-1 लाख रुपये देऊ शकतो. मग ते आला, त्याने काय केलं, माझ्याकडं ते सोनं दिलं. पहिला गेला, मग ते मॅनेजरला भेटलं, म्हणलं मला हे असं नाही का सोनं लोन पाहिजे ना. तर तो अगोदर बोलला की नाही का माझं काय नाव वगैरे सांगू नका, ओके, बँकेत नाव सांगू नका. नाव सांगू नका. मग नंतर त्यांनी काय केलं, तो अर्ध्या तासाने ठीक आहे मला बसवून ठेवलं. आणि त्यांनी मॅनेजरनी ह्याला फोन केला, व्हॅल्यूवरचं त्यांचं म्हणजे कुलकर्णीला फोन केला. तो 5 मिनटाचा आला, तो बाहेरच होता उभा. तो 5 मिनटात आला, त्या ॲक्शन केली म्हणजे नाही का हे करायची. आणि त्या सगळं त्यांनी पावती केली आणि पावती मला दिली. मॅनेजरने सही केली, म्हणला तुमचं अकाउंट वगैरे ओपन झालेलं आहे, तुमचं लोन सँक्शन झालं. मी गेलो बाहेर, मला मेसेज आला की नाही का लोन सँक्शन झालं. पण त्यावेळी तुमच्याकडे पावत्या नाही मागितल्या किंवा ते सोनं खरं आहे की नाही वगैरे टेस्ट करतात घासून, तसं काय नाही केलं? काही नाही मला तिथं उलट बनव ते कुलकर्णी आमच्या ह्याच्यावरती आहे. आणि त्यांनी जर दगड जर आणून दिला तर आम्ही म्हणजे हे करू शकतो, असं बोललो तुम्हाला? असं बोललं ते. कोण बोललो? त्यांचे बँके मॅनेजर असे होते नाही का, ते हसत खेळत चाललं होतं त्यांचं. आणि कुलकर्णी किती पैसे गेले? मला 5 लाख रुपये सँक्शन झालं. त्यातलं 2.5 भरले त्यांनी. 2.5चं अजून म्हणजे हे चालू आहे. आणि ते मला आता नोटीस आले त्याचं. आता तर तुम्ही NPA गेला असाल ना? पण हा NPS झालं, म्हणजे सगळं अकाउंटच NPS झालं माझं ते. बाकी कोणतं लोन चाललंय का तुमचं? नाही माझं फक्त रिक्षाचं लोन चालू आहे. म्हणजे त्या माझ्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये माझं पर्सनल म्हणजे ते चालू आहे. घरातले किती जण आहेत? घरातलं मी एकटाच आहे फक्त. हा एकटाच. तुमचं नाव? माझं नाव वर्षा लडकत आहे. मी IT कंपनीत कामाला आहे. मी पुण्यातच राहते. तर अजित प्रभाकर कुलकर्णी ह्याच्याशी संबंध अशा पद्धतीने आला की फेसबुकवर मी त्यांची एक जाहिरात पाहिली होती की ते काउन्सिलिंग, लग्नाची पत्रिका वगैरे बघतात, रत्न खडे करतात. त्यांचं डहाणूकर कॉलनीला ज्वेलर्सचं शॉप आहे. मी त्यांच्या दुकानात व्हिजिट केल्यावर त्यांनी 2020मध्ये माझी पत्रिका वगैरे बघितली. मला म्हणले मी स्थळ वगैरे बघतो. त्यानंतर त्यांनी काही 2 महिन्यांनी मला काही रत्न खडे करायला लावले होते, ते पण मी त्यांच्याकडे केले. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्यांनी मला अप्रोच केला की माझ्याकडे एक प्रपोजल आहे, मला तुझी मदत लागणार आहे. तेव्हा कोविडची सिच्युएशन आली होती. तेव्हा म्हणले मला तुझी मदत हवी. तर तेव्हा मी त्यांच्या दुकानावर गेले. तेव्हा ते मला असे म्हणाले की मी अशा कल्याण जनता, यवतमाळ, पुसद बँक अशा बँकेवर स्वतः व्हॅल्युएटर म्हणून गोल्ड लोनच्या पॅनेलवर आहे. तर मला आहे ना पैशांची गरज आहे, खूप कस्टमरच्या ऑर्डर आल्यात, त्या पूर्ण करायच्यात. तर तू मला तुझ्या नावावरती गोल्ड लोन करून दे. फक्त सोनं मी माझ्या दुकानातलंच तुला देणार आहे, ते तुला बँकेत घेऊन जायचं आहे. फक्त बँकेच्या लोकांना सांगायचं नाही की तू मला ओळखते म्हणून, असं सांगितलं. तर मी म्हटलं ठीक आहे, करते मी तुम्हाला मदत. आणि त्यांनी मला त्यांचं IT रिटर्न वगैरे सगळे डॉक्युमेंट्स पण दाखवले. त्या बेसिसवर मी रेडी झाले त्यांना प्रामाणिकपणे मदत करायला. मग बँकेत गेले मी, तिथं सगळी प्रोसेस केली, सेव्हिंग्स अकाउंट वगैरे. तिथं मॅनेजर बेल्लेकर म्हणून होते, त्यांच्या थ्रू सगळं सेव्हिंग्स अकाउंट वगैरे ओपन झालं. सोनं दिलं मला कुलकर्णींनी त्याच्याच दुकानामध्ये. ते सोनं घेऊन मी बँकेत गेले. बँकेत गेल्यावरती बँक मॅनेजरनी त्यांच्या व्हॅल्युएटरला म्हणजेच कुलकर्णीला फोन केला, अजित कुलकर्णीला. ते लगेच 10-15 मिनिटांनी तिथं आले. आता जेव्हा गोल्ड लोनमध्ये सोनं चेक होतं
ते आता आम्ही मिडल क्लास माणसे, आमच्याकडे एवढं सोनं येणार नाही, आम्हाला माहीतही नाही गोल्ड लोनची प्रोसेस काय असते, कसं सोनं चेक करतात. तिथं गेल्यावरती त्यांनी फक्त एक वेट मशीन आणली होती अजित कुलकर्णींनी. त्या वेट मशीनवरती त्यांनी ते सोनं ठेवलं. त्यांनी मग रिसिटवरती लिहिलं एवढ्या तोळ्याच्या बांगड्या आहेत, एवढ्या तोळ्याचं अंगठ्या आहेत, आणि लगेच बँकेने सही शिक्का दिला आणि सांगून टाकलं की तुमचं खरं सोनं आम्ही आमच्या ताब्यात घेतोय. त्याला सील केलं. लगेच 10 मिनिटांनी अजित कुलकर्णी बँकेतनं बाहेर गेला आणि 15 मिनिटांनी माझ्या अकाउंटला 2 लाख रुपये आले. ते 2 लाख रुपये कॅश काढले मी बँकेतनं. ती कॅश घेतली डहाणूकर कॉलनीला, त्याच्या मी दुकानात गेले. ती कॅश त्या कुलकर्णीला जाऊन मी त्याच्या दुकानामध्ये दिले त्याच्या हातात. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं मला अजून गरज आहे, तुझ्या घरातले कोण आई भाऊ वडील असतील त्यांना पण सांग, ते पण करतील का मदत. त्या पद्धतीने त्याच्यावर विश्वास ठेवून मी माझ्या आईचंही खातं तिथं उघडलं, माझ्या भावाचंही उघडलं. तर असे माझ्या घरात आता 3 खाते आहेत, 2-2 लाखाचे, 6 लाखाचे. त्यातले 1 लाख रुपये आईच्या खात्यातले त्यांनी मला दिले होते भरायला. 5 लाख आता मुद्दल तशीच आहे. आणि वर्षभर तो व्याज भरत होता, तो पैसे देत होता मला, मी बँकेत व्याज भरायचे वर्षभराने. ते जेव्हा गोल्ड लोनची ती संपली टेन्युअरिटी, तेव्हा बँक फोन करायला लागली की एक तर तुम्हाला रिन्यू करावा लागेल, नाही तर तुम्हाला येऊन पैसे भरून तुमचं सोनं घेऊन जावा. तेव्हा हा अजित कुलकर्णी आमचे फोन उचलत नव्हता. त्याच्या दुकानावर गेलं की तो भेटत नव्हता. तो राहायला डहाणूकर कॉलनीमध्येच आहे, चंद्रलोक नगरी. ते घरी गेलतो, त्याची बायको तो फोन उचलायचे नाही, दार उघडायचे नाही, दार बंद ठेवायचे, दार ठोकवलं उघडायचे नाही. त्या वॉचमॅनला पण तिथल्या गेटवर सगळं मॅनेज केलं तर कोण लोक आले की त्यांना आत पाठवू नको. अशा पद्धतीने मग आम्हाला अजून तिथे 2-3 लोक भेटली. तेव्हा कळलं की हा खूप मोठा फ्रॉड केला आहे त्यांनी. आणि अशी भरपूर लोक आहेत. किती एकूण लोक? कोकण आम्ही 42-43 लोक आहेत ह्याच्यामध्ये. आणि अजून अजून माहीत नाही किती असतील. परत बिबेवाडीमध्ये माझ्या आईचं केलं आहे, कल्याण जनतामध्ये. तिथं सुरभी बापट म्हणून मॅनेजर आहेत, त्यांनी हे गोल्ड लोन केलं. तर तिथंही तशाच पद्धतीने लोन झालं. आणि अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला फसवलं. आम्ही स्वतः 40 जण बँकेत गेलो होतो सांगायला की ह्या माणसाने आमच्यासोबत असं असं केलं. तेव्हा बँकेने आमची दखल घेतली नाही. आम्हाला त्यांनी हाकलून लावलं. वर आम्हाला म्हटले की तुम्ही आणि व्हॅल्युएटरने मिळून बँकेला फसवलं आहे, असं आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता आम्ही असे 40-45 लोक आहे जे मिडल क्लास घरातले आहेत. आमच्याकडे काय 4-5 तोळ्याचं सोनं येऊ शकत नाही. कोण रिक्षा चालवतं आहे, कोणाचे हातावरचं पोट आहे, त्यांच्याकडे एवढे सोनं आणि पैसे येऊच शकत नाही. तुम्ही या दोघं जण, तुम्ही काय करता? मी बँकेचे लोन करतो, DSA म्हणून होम लोन वगैरे. तुम्ही यांना कसे भेटला? माझ्या पुतणे महेश चलवादी यांच्या मार्फत. तुमचे किती पैसे गेले? माझे 4 लाख रुपये, माझ्या बायकोचे 2 आणि माझे 2. 4 लाख रुपये. किती रिकवर झाले? काही नाही, उलट त्याच्यावरती व्याज जमा झाले. 2.95 झाले. म्हणजे 1 लाख रुपये जवळपास वाढले दोघांचे. तुम्ही काय करता? मी रिक्षा चालवतो. माझं नाव राम कांगणे. मी महेशमुळं माझी ओळख झाली. महेश म्हणला साहेब आहे आपले, त्यांना मदत करायची. महेश म्हटलं की साहेब आहे आपले, त्यांना मदत करायची, असं असं करा तर त्यांना मदत होईल, तुम्हाला पुण्य लागेल म्हणून केलं. अरे बापरे. किती पैसे गेले त्यात तुमचे? 4 लाख रुपये. किती रिकवर झाले? काहीच नाही, शून्य. काहीच नाही. 3 लाख रुपये. अरे बापरे. आणि व्याज आता आणखी आहे, बोकांडी ते वेगळं. किती? आता 1.5 लाख रुपये झाला असेल ना. बरं मला आता हे सांगा, ते सोनं जमा केलं, ते कोणी चेक नाही केलं, ते बँकेने कन्सिडर केलं, त्यावेळी यांना पण रिसिप्ट दिली असतील ना बाकी तुमचं दिलंय वगैरे म्हणून, आणि हे पैसे घेऊन गेले त्यांना द्यायला ज्याने सोनं दिलं. मुद्दा आहे की सोनं खोटं आहे, हे कसं काय कळलं? काय झालं आता, जमा करताना खरं होतं. ॲज पर FIR जरी आपण बघितलं तर त्यांचं म्हणणं आहे एक गोल्ड लोनला एक प्रोसिजर असते. जर 1 वर्षात ते गोल्ड लोन भरलं नाही तर बँकेला आधी पेपर नोटीस काढायला लागते, ह्या लोकांना नोटीस पाठवायला लागते. ह्या लोकांना नोटीस पाठवली, या लोकांनी ऑब्जेक्शन रेज केलेत इन रायटिंग की हे सोनं अजित कुलकर्णी समोरच उघडावं. बँकेने पेपर नोटीसच दिली नाही. त्यानंतर बँकेचं म्हणणं आहे की 2021पासून त्यांनी काहीच ॲक्शन घेतली नाही. अचानकपणे ऑगस्ट 2025मध्ये त्यांनी एक दुसरा व्हॅल्युअर आणला. त्या दुसऱ्या व्हॅल्युअरला ते सोनं डायरेक्ट ओपन करायला लावलं. ते सोनं 6 आणि 7 ऑगस्ट 2025ला त्यांनी ओपन केल्यावर त्यांना कळलं की हे सगळं सोनं खोटं आहे. आता ह्याच्यात मजेची गोष्ट अशी आहे की 2022लाच कल्याण जनता जी ह्याच्यातली मूळ फिर्यादी बँक आहे, त्या बँकेने 156(3) एक केस कोर्टात दाखल केली होती की, आणि त्या केसमध्ये पण याच सगळ्या लोकांच्या अगेन्स्ट गुन्हा दाखल करावा म्हणून 156(3) केली. ती प्रायव्हेट कंप्लेंट त्यांनी अनकंडिशनली विड्रॉ केली. म्हणजे बँक विड्रॉ केलेली आहे. म्हणजे बँकेला तर तेव्हाच माहिती की आपल्या अगेन्स्ट फ्रॉड झालेला आहे. त्यानंतर 2023पासून
नाही, पण बँकेला हे रिअलाइज झालं असू शकतं ना की बँकेतली पण मंडळी याच्यामध्ये सामील आहे. त्यामुळेच तर ती विड्रॉ झाली. बँकेला कळलंय की बरं, सगळ्यात अजून एक छान म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे, FIRमध्ये बँकेनी स्वतः त्यांचे अधिकारी म्हणतात की ज्या वेळेस अकाउंट NPA झालं त्यावेळेस आम्ही व्हॅल्युअरला विचारलं, हे सोनं तू विकत घेतोस का आणि बँकेला पैसे देतोस का. कुठेच अशी लोन डिस्बर्समेंटमध्ये प्रोसिजर नसते की आपण डायरेक्टली कोणाला तरी विचारू शकतो हे तू विकत घेतोस का. बँकेला तो चॅनल हा फॉलो करावा लागतो, बँकेला त्याच्यासाठी ऑक्शन करावं लागतं. त्या ऑक्शनच्या वेळेस ह्या गोष्टी होतात. डायरेक्टली बँक स्वतःच्या एम्प्लॉईला विचारूच शकत नाही. आज बँक जर म्हणते हा व्हॅल्युअर हा आमचा एम्प्लॉई आहे FIRमध्ये, तर तुम्ही तुमच्या एम्प्लॉईला डायरेक्ट कसं काय ऑफर देऊ शकता की हे सोनं तू विकत घेतोस का. हे विचारायचं कारण होतं, कारण बँकेच्या मॅनेजरला माहिती होतं हे सगळं सोनं अजित कुलकर्णीचं आहे. हे आपण अडकू किंवा आपल्याला ह्याच्यात नंतर गोवण्यात येईल, आपण ह्याच्यात अडकू म्हणून ते सगळ्या मॅनेजर्सने आपापल्या बदल्या दुसरीकडे करून घेतल्या आणि स्वतः वाचण्यासाठी या लोकांना ह्याच्यात आता पोलिसांनी काय त्यांना, हे कोण आहेत आरोपी तुम्ही म्हणताय, त्यांना काय उचललंय, त्यांच्यावरती काय कारवाई केली? आत्तापर्यंत त्यांना कुठल्याही ह्याच्यात अटक केलेली नाही किंवा काही झालेलं नाही. ह्याच माणसाच्या अगेन्स्ट अजून भरपूर केसेस आहेत. हे तर अशी लोक आहेत, काही लोकांचं त्यांनी सोनं, त्याही लोकांकडनं आम्हीच वकील आहे, त्या लोकांकडनं सोनं घेतलंय पॉलिश करून देतो म्हणून, ते सोनं तर परत केलंच नाही. काही लोकांना म्हटलं तुमचं सोनं मी बनवून देतो, ते सोनंही बनवून दिलं नाही. त्याच्या अगेन्स्ट चेक दिले, ते सगळे चेक बाउन्स झालेत. त्या चेक बाउन्सच्या कमीत कमी 10 ते 12 केसेस आहेत. प्लस कंझ्युमर कोर्टात हा ज्यावेळेस दुकानदार होता, लोकांना खोटं सोनं रिटर्न केले खरं सोनं घेऊन, त्या केसेस पण या माणसावर आहेत कंझ्युमर कोर्टात. आणि बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पण एक फ्लॅट मॉर्गेज होता, त्याची ऑर्डर आहे बँक ऑफ महाराष्ट्राची. त्याच्या फ्लॅट बँकेत मॉर्गेज असताना त्यांनी तो 13 व्यक्तीला 62 लाखाला विकलाय. ऑलरेडी मॉर्गेज आहे, तो विकला. तो पण फ्लॅट विकलाय. पैसे त्याचे बँकेला बँकेला चालू आहेत, सगळे स्वतःला वापरलेले आहेत. आणि ह्या दर तारखेला कोर्टात 138ची जी प्रकरणं आहेत, तुम्ही कोर्टाचा रोजनामा जरी बघितला तरी हा कोर्टात स्वतःच्या वकिलांबरोबर दर तारखेला हजर आहे. जर तो मिळून आला तर ही लोक वाचतील. त्याला वाचवायला आणि स्वतःच्या अधिकाऱ्यांना वाचवायला ह्या सगळ्यांना बळीचा बकरा बनवला जातो. आणि आता ही अशी 40-42 एका बँकेची आहेत, प्लस अहमदनगर बँकेची पण अजून 7-8 मंडळी वेगळी आहेत. ती FIR पण 2023 साली कोथरूड पोलीस स्टेशनला झालेली आहे. त्याच्यातल्या 2 आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. ह्याला अटक किती FIR त्याच्या विरुद्ध? आता चेक बाउन्सच्या तर 7 ते 15 केसेस तर कमीत कमी चेक बाउन्सच्या आहेत. FIR 3 आहेत, त्यात पण काही नाही. FIR 3 आहेत. कंझ्युमर कोर्टात असंख्य केसेस ह्याच्या अगेन्स्ट पेंडिंग आहेत. नाही म्हणलं तर सगळ्या मिळून 25 ते 30 केसेस या माणसाच्या अगेन्स्ट आहेत. मी या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही कमवलेला कष्टाचा आणि घामाचा पैसा हा खरंच तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करताय, कोणाच्या हातात देताय, किती विश्वासाने तुम्ही ते कोणाकडे पाठवताय, आणि महत्त्वाचं काय, जर तुम्ही तो गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करताय तर ते सुद्धा सोनं खरं की खोटं वगैरे असे खूप लफडे आहेत. जग तुम्हाला फसवायला बसतं मित्रांनो. पण काळजी घ्या. या सगळ्यातून काय शिकायचं आहे की येणाऱ्या काळात तुमच्याकडे असे कोणी गुरुजी किंवा असे कोणत्या पद्धतीचे व्यक्ती तुम्हाला अप्रोच होत असतील किंवा इन्फ्लुएन्सिंग असतील आणि त्यांच्यासोबत तुमचे कोणते आर्थिक व्यवहार असतील तर खरंच बरं का रात्र वैराची. यांच्या बाबतीत काय होतं येणं महत्त्वाचं आहे. आणखी महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार, थेट पुण्यावरून.